त्या रात्री घरात सगळे झोपले होते. आसपास पूर्ण शांतता होती, पण माझ्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. मी कितीतरी वेळ पलंगावर पडून छताकडे पाहत होते. झोप काही केल्या येत नव्हती, कारण दिवसभरात घडलेला प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता. विशेषत तिची ती नजर. ती हलकसं हसली होती आणि जाताना एक वाक्य बोलून गेली होती. काही गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत. ते वाक्य तेव्हापासून मनात अडकलं होतं. मी स्वतःला समजावत होतो की जास्त विचार करू नकोस, पण जितका विचार थांबवायचा प्रयत्न करत होतो तितकंच मन तिच्याकडे ओढलं जात होतं. टेबलावर तिची दिलेली छोटी भेट ठेवली होती आणि नकळत माझा हात सतत तिथेच जात होता. मी ती हातात घ्यायचो, काही क्षण न्याहाळायचो, पुन्हा ठेवायचो आणि काही वेळाने परत हात तिथेच पोहोचायचा. जणू त्या वस्तूंमध्ये तिच्या आठवणी दडल्या होत्या. खिडकीबाहेर काळोख पसरला होता. दूरवर एखाद्या कुत्र्याचा आवाज येत होता आणि मी मात्र अजूनही जागाच होतो. घड्याळाने मध्यरात्र ओलांडली तरी मन शांत होत नव्हतं. तेवढ्यात दूरध्वनीवर संदेशाची सूचना आली. मी घाईघाईने मोबाईल उचलला. संदेश तिचाच होता. अजून जागा आहेस? तो छोटासा मेसेज पाहताच चेहऱ्यावर नकळत हसू आलं. मी लगेच उत्तर दिलं, हो. काही क्षणाने तिचं उत्तर पुन्हा आलं, मलाही झोप येत नाहीये. माझ्या छातीत धडधड वाढली, कारण त्या रात्री फक्त मीच तिचा विचार करत नव्हतो आणि त्या एका मेसेजपासून सुरू झालेल्या गप्पांनी आमच्या नात्याला एक नवीन वळण दिलं, ज्याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. रात्री तिचा मेसेज आल्यानंतर माझी झोप पूर्णपणे उडून गेली होती. आधीच मन अस्वस्थ होतं आणि आता तीसुद्धा जागी आहे हे समजल्यावर विचारांची गर्दी आणखी वाढली. मी तिच्या मेसेजकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. काही क्षणांनी मी विचारलं, झोप का येत नाही आहे? तिचं उत्तर लगेच आलं नाही. काही मिनिटांनी फक्त एक मेसेज आला, काही लोक खूप आठवत आहेत. तो मेसेज वाचताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण त्या शब्दांचा अर्थ मला समजत होता, पण खात्री नव्हती. मी बराच वेळ उत्तरच देऊ शकलो नाही. शेवटी मी लिहिलं, मलाही. त्यावर काही क्षण शांतता पसरली आणि मग तिचा मेसेज आला. मग आम्ही दोघेही सारखेच आहोत बहुतेक. त्या एका वाक्याने माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. रात्र पुढे सरकत होती, पण आमच्या गप्पा थांबत नव्हत्या. पहिल्यांदाच आम्ही इतकं मनमोकळं बोलत होतो. दिवसभरात न बोललेले शब्द त्या रात्री सहज बाहेर येत होते. ती तिच्या बालपणाबद्दल सांगत होती, मी माझ्या स्वप्नांबद्दल बोलत होतो आणि नकळत दोघांमधलं अंतर कमी होत होतं. पहाट जवळ आली तेव्हा ती म्हणाली, आज खूप दिवसांनी मन हलकं वाटतंय. मी काही क्षण त्या मेसेजकडे पाहत राहिलो, कारण मलाही अगदी तसंच वाटत होतं. पुढचे काही दिवस खूप वेगळे गेले. आता सकाळी उठल्यावर सर्वात आधी तिचा मेसेज आहे का ते पाहायची सवय लागली होती. दिवसभरात कितीही काम असलं तरी तिची आठवण मनातून जात नव्हती. ती समोर आली की नकळत चेहऱ्यावर हसू यायचं आणि ती दिसली नाही की दिवस काहीतरी अपूर्ण वाटायचा. एक दिवस संध्याकाळी ती भेटायला आली. आज ती नेहमीपेक्षा जास्त शांत दिसत होती. आम्ही दोघं गावाबाहेरच्या रस्त्याने चालत होतो. सूर्य मावळत होता. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. तेवढ्यात ती अचानक थांबली आणि म्हणाली, तुला कधी असं वाटतं का की काही माणसं हळूहळू आपल्या आयुष्याचा भाग होतात आणि मग त्याच्याशिवाय त्यांचा दिवसाची कल्पनाही करता येत नाही? मी तिच्याकडे पाहिलं, कारण तिचे शब्द थेट माझ्या मनात उतरले होते. मी हलकंसं हसलो आणि म्हणाला, हो वाटतं ना. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग तिने नजर खाली केली, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू खूप काही सांगत जात होतं. आम्ही पुन्हा चालू लागलो, पण आता मनात वेगळ्याच भावना होत्या. रस्त्यावर लोक होते, आवाज होते, पण माझं लक्ष फक्त तिच्या शब्दांवर होतं. काही वेळाने ती तिच्या हातातली छोटी भेट फिरवत म्हणाली, तुला माहिती आहे मी ती तुला का दिली होती? मी नाही म्हणालो,
ती हलकंसं हसली आणि म्हणाली, कारण मला वाटत होतं की काही गोष्टी समजून ठेवणारा माणूस नातीही जपून ठेवतो. हे ऐकताच माझं हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडायला लागलं. कारण त्या वाक्यात फक्त भेटीचा उल्लेख नव्हता, त्यात भावना होत्या ज्या आजवर शब्दांमध्ये आल्या नव्हत्या. त्या संध्याकाळी आम्ही निरोप घेतला, पण घरी परतल्यावर तिचे शब्द सतत मनात घुमत होते. रात्र झाली. मी पुन्हा पलंगावर पडून छताकडे पाहत होतो. पण आजची अस्वस्थता वेगळी होती. कारण आता मला जाणवत होतं की ही फक्त ओळख उरलेली नव्हती. ही फक्त मैत्री राहिलेली नव्हती. काहीतरी अधिक खोल तयार होत होतं आणि कदाचित ती देखील तेच अनुभवत होती. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं होतं. आम्ही अजूनही आधीसारखेच बोलत होतो, पण आता प्रत्येक शब्दांमागे एक वेगळीच भावना दडलेली असायची. प्रत्येक भेट खास वाटायची आणि प्रत्येक निरोप थोडा जड. एक दिवस संध्याकाळी तिचा मेसेज आला, उद्या भेटायचं आहे, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तो मेसेज वाचल्यापासून माझं मन शांत बसत नव्हतं. रात्रभर विचार सुरू होते. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. ती आधीच तिथे उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं, पण डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. काही क्षण आम्ही दोघं शांत उभे राहिलो. मग ती हळू आवाजात म्हणाली, तुला एक गोष्ट कबूल करायची आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती पुढे म्हणाली, सुरुवातीला मला फक्त तुझ्याशी बोलायला आवडायचं, मग तुझी वाट पाहायला आवडू लागलं आणि आता ती थांबली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. ती हलकंसं हसली आणि म्हणाली, आता तुझ्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्या एका वाक्याने माझ्या मनातले सगळे प्रश्न संपले. वारा हळूच वाहत होता, सूर्य मावळत होता आणि त्या शांत क्षणी आम्ही दोघं एकमेकांसोबत उभे होतो. ती म्हणाली, काही गोष्टी शब्दात सांगितल्या जात नाहीत, त्या फक्त जाणवतात. मी हसत विचारलं, आणि तुला काय जाणवतं? ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, जेव्हा तू जवळ असतोस तेव्हा बाकी सगळं दूर गेल्यासारखं वाटतं. त्या क्षणी आम्ही दोघंही हसलो, कारण उत्तर दोघांनाही माहीत होतं. रात्र हळूहळू गडद होत होती, पण आमच्या मनात मात्र एक नवीन पहाट उगवत होती. आणि त्या दिवसानंतर तिच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ मला समजू लागला. कारण ती नेहमी म्हणायची, मला तुझी सवय लागली आहे. आणि मला कळलं होतं, काही सवयी सोडण्यासाठी नसतात, त्या आयुष्यभर जपण्यासाठी असतात.